नेम इज प्राजक्ता जरोदे. हा संदीप आहे, ही माझी आई आहे आणि हे आमचं सुंदर घर आहे जे आत्ताच आम्ही रेनोव्हेट केलं. सो रेनोव्हेशन करायच्या आधी आमचा एक थॉट होता की आम्हाला सर्टन गोष्टी इन प्लेस पाहिजे होत्या. तसं आम्ही ब्रीफ दिलेलं की एक तर मेन फ्लोरिंग आम्हाला चेंज करायचं होतं, कारण आधीचं फ्लोरिंग एक वेगळाच लुक देत होतं. त्याच्यानंतर ओव्हरऑल लुक घराचा चेंज करायचा होता. आमच्या मनामध्ये युरोपियन थीम, मिनिमलिस्ट, लॉट ऑफ प्लांटर्स, सूदिंग कलर थीम आणि आम्हाला अजिबात असं ब्राईट नको होतं. सो दॅट वॉज द थीम इन आवर हेड. टेक्स्चर्स पाहिजे होते. त्याच्यानंतर माझा मुलगा जो ड्रमर आहे, तो स्वतः पण ड्रम वाजवतो, त्याचे ड्रम सेट, त्याचा पूर्ण मोठा ड्रम सेट जो हॉलमध्ये होता तो मला त्याच्या रूममध्ये शिफ्ट करायचा होता. तिथे मला स्पेस क्रिएट करायची होती. सो त्याच्या रूममध्ये त्याच्या ड्रम सेटसाठी स्पेस क्रिएट करायची होती. त्याच्या एका मोठ्या स्टडी टेबलला तिकडे आम्हाला फिट करायचं होतं आणि मला तिकडची अजिबात कॅपॅसिटी कमी नव्हती करायची. आपल्याला स्टोरेज आम्हाला अजिबात कमी करायचं नव्हतं, पण ह्या दोन मोठ्या गोष्टी तिथे आम्हाला फिट करायच्या होत्या. त्याच्यानंतर किचनमध्ये संदीपच्या डोक्यामध्ये एक कॉफी टेबल कम बार युनिट होतं. ते आम्हाला हवं होतं. ते पण एकदम सुंदर फिट करून दिलेलं आहे आणि एक छान स्पेशियस देवारा झालेला आहे. आई पण खुश आहे देवाऱ्याला. गुड स्टोरेज कॅपॅसिटी झाली किचनमध्ये क्रिएट. त्याच्यानंतर मास्टर बेडरूम मध्ये संदीप इज अ ट्रेडर अँड अ ट्रेनर. सो त्याचा ऑफिस स्पेस मला क्रिएट करायचा होता. त्याचा एक छान ऑफिस स्पेस क्रिएट झालेला आहे आणि बेडरूमचा पण, मास्टर बेडरूमचं लुक कम्प्लिटली वेगळं झालंय कारण पूर्ण कलर थीम चेंज केली. त्याच्यामुळे ती बेडरूम स्पेशियस वाटते, एअरी वाटते आणि ओव्हरऑल वी आर रिअली हॅपी. आणि आता जस्ट 1 महिना झाला आहे रेनोव्हेशनला. ह्याच्यानंतर जितके गेस्ट आले घरात त्या सगळ्यांनी एवढं अप्रिशिएट केलंय. लाईक एव्हरी स्मॉल डिटेलिंग, जे गार्डनिंग, जे आमच्या जे डोक्यात होतं, लाईक ती नॉट इवन एक्सप्रेस्ड विथ वर्ड्स बट शी हॅज कॅप्चर्ड इट नाईसली अँड द होम हॅज कम आउट रिअली. हाय संदीप, घर करावं असं वाटलं कारण आतापर्यंत 2 थीम झालेल्या होत्या. एक पहिल्यांदा आम्ही अर्धी थीम ठेवली जिथे बरंच रॉट आयर्नचं फर्निचर आणि ब्राऊन थीम होती. त्याच्यानंतर सेकंड टाइम जेव्हा आम्ही रिनोव्हेट केलेलं तेव्हा एक डार्क थीम ठेवलेली वेअर वी हॅव यूज रेड अँड व्हाईट व्हेरी प्रिडॉमिनंटली. तर त्याच्यानंतर असं वाटलेलं की आता थोडं युरोपियन थीम करूया आणि डोक्यात बऱ्याच कल्पना होत्या आणि त्या साक्षात्कार केल्यात आणि चांगल्या पद्धतीने उतरवल्यात त्या रिअलिस्टिक वेने आणि घर एकदम छान वाटतंय. येस, घर बघावं बांधून आणि घर बघावं करून ते केल्यासारखं वाटतंय आणि थँक्स टू गार्गी, थँक्स टू अंकित. सो ऑल द बेस्ट फॉर ऑल द न्यू व्हेंचर्स.